मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. भव्य खेळ कशा प्रकारे होतोय ते आपल्याला पाहायचं. हितेश डोंगरे सुंदर असा चेंडू, एष्टी रक्षण थोडंसं खराब, बॅकअप चांगलं राहिलं. गणेश माळी डायरेक्ट हिट आपल्याला पाहायला मिळाली. इथे अजून एक डॉट बॉल. चांगली गोलंदाजी मैदानामध्ये करत असताना गोलंदाज हितेश डोंगरे, स्ट्रायकर गोलंदाज संघाचा. संघामध्ये आपण संतोष गडगे लाशाला पाहतोय, अरुण गीते, सुनील माळी, कैलास भांडे, गणेश माळी, छोट्या, तदनंतर पद्माकर कराळे या खेळाडूला आपण इन ऍक्शन मध्ये पाहतोय. फुलटॉस बॉल, सुंदर असा फटका, तिथे तानाजी गडगे आलेत, क्षेत्ररक्षण सुंदर आपल्याला पाहायला मिळेल. एक धाव आली. एका धावेच्या मदतीने संघाचं अकाउंट ओपन होत असताना पीरसाई उमरोली बी, निशांत आणि अशोक ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. त्यांचा खेळ मैदानामध्ये कशा प्रकारे होतो ते आपल्याला पाहायचं. कुमार गडगे 12th मॅन, त्यांचंही सहर्ष स्वागत करू. ऑन स्क्रीन आपण पाहू शकता सुनीलजी माळे यांना. काय गॉगल आहे, जबरदस्त गोलंदाज तयार. सुंदर असा चेंडू जो आपल्याला पाहायला मिळतोय, चेंडू डॉट, चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळेल. ऑन स्क्रीन आपण पाहतायत या स्पर्धेचे आयोजक स्वतः इन ऍक्शन मध्ये आहेत. सनग्लासेस जबरदस्त आपल्याला पाहायला मिळतो. चेअरअप करत असताना आपल्या टीमला, प्रत्येक खेळाडूला न्यू शूज आपण पाहतोय मैदानाच्या आत. गोलंदाज तयार, चांगला बॉल, तिथे क्षेत्ररक्षक आले, डायरेक्ट हिटचा प्रयत्न अरुण गीते यांचा राहिला. तोपर्यंत आलेले एक सिंगल धाव. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या धावपलकावर 2 धावा. आमचे कॅमेरामनचं विशेष कौतुक करू. जबरदस्त टेलिकास्ट ऑन स्क्रीन आपण पाहू शकता. दिल दरिया सब कुछ या भगवा चषकाचे सुनीलजी माळी. गोलंदाज तयार. इथे टाकलेला चेंडू सुंदररित्या तळा. पहिल्या षटक मैदानामध्ये कंप्लीट धावपलकावर धावसंख्या पीरसाई उमरोली 2 धावा. जबरदस्त गोलंदाजी. सध्याच्या घडीला ऑन स्क्रीन आपण कैलास भांडे यांना पाहत आहेत. प्रसिद्ध असे बिझनेसमॅन आहेत, उद्योजक. आणि लगेचच जसं आपण बिझनेसमॅन म्हटलं की त्यांच्या गालावर एक हास्य पाहायला मिळालं. असे कैलासजी भांडे आहेत. ऑन स्क्रीन आपण त्यांना पाहतायत. एष्टी रक्षकाच्या भूमिकेमध्ये अरुण गीते, आणि आता आपण पाहतोय ऑन स्क्रीन सध्याच्या घडीला कॅप्टन माही 11चे, ज्यांच्या सुकन्याच्या नावानं हा संघ खेळतो, ते सुनीलजी माळी. या स्पर्धेचे प्रणेते आहेत. आज एन्जॉय करतायत मैदानाच्या आतमध्ये. यंदा संगम गाजवला. माही 11 आंबेळे या संघाने माळशेज क्रिकेट असोसिएशनमध्ये दबदबा निर्माण केला. म्हणजे कॅमेरामॅनचं विशेष कौतुक. कैलासवर जास्त फोकस करतायत. आज कैलास कशा प्रकारचे कामगिरी करणार यावर भरपूर जणांचं लक्ष. पंचांचा अवांतरचा इशाराला वाईटच्या रूपाने एक सिंगल. पुन्हा एकदा कैलासलाच ऑन स्क्रीन दाखवलं जाते. कॅमेरामन कैलासचे खास दोस्त आहेत मला वाटतं. जाऊया मैदानाच्या आत. 3 धावा धावपलकावर. अरुणचा बॉल, सुंदर असा फटका जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. लॉंगॉन मध्ये बॉल येईल, तिथे क्षेत्ररक्षण संतोष गडगेचं सुंदर होत आहे. एक धाव आली आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या धावपलकावर 4 धावा. काहीसा कानमंत्र देत असताना गोलंदाजाला कैलास, स्ट्रायकर इनवर बॅटर अशोक. त्यांची कामगिरी मैदानामध्ये कशा प्रकारे होते ते आपल्याला पाहायचं आहे. गोलंदाजाला काहीसा कानमंत्र दिलाय कैलासने. इथे टाकलेला बॉल, क्लीन फोल्ड, फर्निचर डिस्ट्रॉय, दांडी गोल. या अगोदरच्याच बॉलवर कैलासने काहीतरी कानमंत्र दिलता आणि त्याचा फायदा मैदानाच्या आतमध्ये होतो अरुण गीतेला. फलंदाज बाद.
गोलंदाज तयार आहेत, गोलंदाजी मार्कवर धावपलकावर धावसंख्या 4 धावा आहेत. अतिशय सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. लगातार 2 डॉट बॉल येताना आपल्याला पाहायला मिळतात. 4 धावा धावपलकावर. गोलंदाज तयार आहेत. अरुण गोलंदाजी मार्कवर, स्ट्रायकर इनवर फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. स्वप्नील थोडीशा अडचणींचा सामना करत असताना उमरोली. सुंदर असा बॉल, फटका इथे सुंदर खेळलाय. क्षेत्ररक्षक येथील बॉलवर एक धाव आली आणि एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या धावपलकावर वाढेल, जाऊन पोचेल ती 5 या धावसंख्येवर. 5 ऑन द बोर्ड, 5 धावा धावपलकावर. षटक क्रमांक 2 मैदानामध्ये मार्गस्थ असताना गोलंदाज तयार. सुंदर असा बॉल, तितका चांगला फटका तिथे क्षेत्ररक्षक येथील बॉलवर. एक सिंगल आली आणि एका सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या धावपलकावर 6 ऑन द बोर्ड. 6 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर. ऑन स्क्रीन आपण पाहू शकता पुन्हा एकदा कैलास भांडे यांना. प्रसिद्ध असे उद्योजक आहेत, प्रसिद्ध बिझनेसमॅन. जसे त्यांच्या चेहऱ्यावर एक हास्य देखील पाहायला मिळते आपल्याला 2 षटकांमध्ये ज्या प्रकारची गोलंदाजी केल्या. स्पॉन्सर्ड बाय सुनीलजी माळी. कॅमेरामनचं विशेष आपण कौतुक करू. काय कॅमेरा वर्किंग चालू आहे, जबरदस्त. कॅप्टनला दाखवलं जात आहे. या स्पर्धेचे प्रणेते आहेत. मैदानामध्ये क्षेत्ररक्षण सजवत असताना गॉगल घातल्यानंतर अजून हँडसम दिसत आहेत. 6 ऑन द बोर्ड, 6 धावा. ऑन स्क्रीन आपण पाहू शकता दुसरेही आज आयोजक आमचे फुल ड्रेसिंग मध्ये आहेत. कडक व्हाईट टी शर्ट, त्यानंतर गॉगल त्यांनी घातलेला आहेत. जीन्स पॅन्ट आहे. गोलंदाज तयार. इथे टाकलेला बॉल, हेलिकॉप्टर इथे उडवलाय. तिथे क्षेत्ररक्षक पद्माकर कराळेचा हा करारा जबाब. फलंदाज बाद. प्रत्येक कॅमेरामनचं आज विशेष कौतुक करू. आयोजकांना ते केंद्रित करतात कारण त्यांनाही माहिती आहे आज पगाराचा दिवस आहे. आयोजकांना आज खुश करणं ही त्यांची जिम्मेदारी आहे आणि प्रत्येक आयोजकाला घेतलं जातं. त्यांचं मनापासून आभार. फलंदाज बाद होतील. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतात ते अर्जुन. ऑन स्क्रीन आपण पाहू शकता तानाजी गडगे. तानाजी गडगे आल्यानंतर वातावरण प्रसन्न कायम होत असतं. आज मैदानाच्या आतमध्ये आहेत ते. ईडीसी बँक मध्ये कार्यरत असणार हे व्यक्तिमत्व आज मैदानामध्ये माही 11 साठी दाखल झालंय. त्यांची कामगिरी कशा प्रकारे होते ते पाहायचं. प्रत्येक दिलेला शब्द पाळणारं व्यक्तिमत्व म्हणजे गौरवजी घोलप यांचं आगमन होतं. त्यांचं सहर्ष स्वागत आपण करू. धावपलकावर धावसंख्या 6 धावा आपल्याला पाहायला मिळतील. 6 ऑन द बोर्ड. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार आहेत. हितेश डोंगरे. चांगली गोलंदाजी राहिली. स्ट्रायकर इनवर अर्जुन. सुंदर असा बॉल, तितका चांगला फटका आपल्याला पाहायला मिळेल. तिथे क्षेत्ररक्षक आलेत. एक सिंगल येईल आणि एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या धावपलकावर वाढेल, जाऊन पोचेल ती 7 या धावसंख्येवर. 7 ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट. तिसरं षटक प्रगतीपथावर. चांगली गोलंदाजी आतापर्यंत हितेश डोंगरेची राहिली. समोर उमरोली संघ थोडेसे अडचणींमध्ये. स्वप्नील ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळेल. हितेश गोलंदाजी मार्कवर तयार. हितेशचा हा बॉल, तेच तर राट. काय ऍक्शन मध्ये किपरिंग करीत असताना कैलास आपल्याला पाहायला मिळतो. जबरदस्त खेळ टीम माही 11चा. तिसरं षटक प्रगतीपथावर. धावपलकावर धावसंख्या 7. 2 फलंदाज बाद झालेत. मान्यवरांची उपस्थिती, क्रीडा रसिकांची उपस्थिती या स्पर्धेला एका वेगळ्या स्तरावर घेऊन जाते. सुंदर असा बॉल, कॉटन बोर्डची संधी आहे. इथे फलंदाज बाद होईल. हितेश डोंगरेने घेतला अजून एक झेल. फलंदाज फेल. कैप्टन की झलक सबसे अलग स्टाइल है, जबरदस्त. कॅप्टन अजून कॅप्टनच्या चेहऱ्यावर आनंद नाही आहे. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतील ते भगवान. सुंदर झेल, सुंदर कामगिरी जे मात्र आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजांचं विशेष आपण कौतुक करू. पराजित होणारा संघ लगेचच आता खेळणार आहे. ऑन स्क्रीन आपण पाहू शकता आमचे स्कोरर, तदनंतर 12वे खेळाडू, या स्पर्धेचे आयोजक, संयोजक, ही सर्व भूमिका ज्यांची राहिली आहे. विशेषतः आपण रोहित रॉयचं कौतुक करू की साही कॅमेरांना एकत्र करण्यामध्ये त्यांची महत्त्वाची भूमिका आहे. त्यांचं विशेषतः आपण कौतुक करू. रॉय है तो मुमकिन है.
गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर. 3 बाद 7 धावा धावफलकावर. भगवान आणि अर्जुन ही जोडी आहे. हितेश गोलंदाजी मार्कवर तयार. सुंदर चेंडू, चेंडू डॉट, चेंडू निर्धाव. धावफलकावर धावसंख्या स्थिर. 3 बाद 7 धावा धावफलकावर. फायनल डे आपण मैदानामध्ये एन्जॉय करतोय. जबरदस्त गोलंदाजीचं प्रदर्शन माही 11 आंबेळे संघाकडून. नेक्स्ट टीम आपण लगेच रेडी राहायचं. संदीप 11 जो पराजित संघ होईल तुमच्याबरोबर लगेचच खेळेल मॅच. गोलंदाज तयार. सुंदर असा चेंडू. षटक क्रमांक 3 कंप्लीट. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर 3 बाद 7. टीम पीरसाई उमरोली बी. गोलंदाजी तदनंतर जर आपण पाहिलं बॉडी लँग्वेज भरपूर चांगली पाहायला मिळते माही 11 संघाची. ऑन स्क्रीन आपण पाहू शकता पुन्हा एकदा या स्पर्धेचे सर्व ऑन स्क्रीन आपण पाहतात. प्रवीण विषय भावड्या. काय दर्जेदार पंचगिरी राहिली आहे भावड्या सरांची. जबरदस्त. दुसऱ्या बाजूला प्रसिद्ध बिझनेसमॅन धर्मेंद्र वर्मा सर आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचंही कौतुक करू. आज कॅमेरामन प्रत्येकाला टिपतात हे सर्वात महत्वाचं. 3 बाद 7 धावा धावफलकावर. 12वे खेळाडू थोडीशी शांतता राखणं गरजेचं राहील. कुमार गडगे राम दुर्गेश आलेत बॉलिंग मार्कवर आणि दुर्गेशचा पहिला चेंडू डॉट. पहिला चेंडू निर्धाव येताना आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कवर दुर्गेश आहेत. 7 धावा धावफलकावर. 3 फलंदाज बाद झालेत. भगवा चषकाचं हे दमदार आयोजन, दमदार नियोजन आपल्याला पाहायला मिळतंय. गोलंदाजी सुंदर होती. दुर्गेश तय्या. दुर्गेशचा बॉल लाईन खराब. एकाच हाताने कलेक्ट करतोय. कैलाचा आत्मविश्वास किती वाढलाय ना पहा. मैदानामध्ये काय यष्टीरक्षण, जबरदस्त यष्टीरक्षण करताना पाहायला मिळतोय. धावफलकावर धावसंख्या 8 धावा आहेत. परंतु दुसऱ्या बाजूला पीरसाई उमरोली संघ धावफलक बनवावा लागेल. अर्जुनकडे क्षमता आहे, भगवानकडे क्षमता आहे. 3 बाद 8. सुंदर असा चेंडू जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. तिथे क्षेत्ररक्षक येतील. 1 धाव. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावर 9 धावा धावफलकावर. 9 ऑन द बोर्ड. 9 धावा. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार आहेत. पव्या कामगिरी मैदानाच्या आतमध्ये कशा प्रकारे केली जाते ते आपल्याला पाहायचं. दुर्गेशचा बॉल बॅटचा टॉपेज आपल्याला पाहायला मिळतोय. गणेश माळे आलेत बॉलवर. क्षेत्ररक्षण सुंदर राहिलाय. मैदानामध्ये माही 11 आंबेळे संघ मैदानामध्ये खेळतोय. त्याचं एकमेव कारण म्हणजे गणेश माळिया. 2 चेंडू 4 लागत असताना त्यांनी खेळलेला षटकार या स्पर्धेतला टर्निंग पॉइंट ठरला आणि टोकावडे संघाला परास्त करत टीम माही 11 आंबेळे या बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल झालेले आहेत. इथे टाकलेला बॉल बराचसा खराब. पंचांचा अवांतरचा इशारा. संघाची धावसंख्या वाढेल. जाऊन पोचेल ती 11 धावा धावफलकावर. काहीशे चिंतेचं वातावरण चेहऱ्यावर कैलास भांडेच्या. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी मार्कवर. सुंदर असा बॉल. बॅक टू बॉलर खेळण्याचा प्रयत्न. रनआउटची संधी. अजून एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. व्हेरी गुड बॉलिंग. 3 बाद 11 धावा धावफलकावर. सुंदर कामगिरी मैदानामध्ये दुर्गेश गडगे. दुर्गेशचा बॉल सुंदररित्या तळला. अजून एक डॉट बॉल. व्हेरी गुड बॉलिंग. शेवटचा चेंडू. 3 बाद 11. टीम पीरसाई उमरोली. जबरदस्त कामगिरी जे मात्र आपल्याला पाहायला मिळते. अचूकता पाहायला मिळते गोलंदाजाच्या माध्यमातून. गोलंदाज तयार. सुंदर असा चेंडू. चेंडू हवेमध्ये आणि गणेश माळीचा जबरदस्त झेल. फलंदाज फेल. आज ओपनिंगला सुनील माळी येणार का हा फार जणांना पडलेला प्रश्नचिन्ह आहे. त्याचं उत्तर आपल्याला सेकंड इनिंग मध्ये मिळेल. 4 बाद 11. कॅप्टन ऑन स्क्रीन आपण पाहू शकता. हातामध्ये स्मार्ट वॉच. त्यानंतर डोळ्यावर सनग्लासेस. जबरदस्त पर्सनॅलिटी ऑन स्क्रीन आपण पाहू शकता. स्पर्धेचे प्रणेते देखील आहेत. सुनील माळी क्रीडा मंडळाचे अध्यक्ष आहेत. आणि जबरदस्त आयोजन या स्पर्धेचं. 29व्या वर्षामध्ये ही क्रीडा स्पर्धा. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज
राम भांडे छोट्याच्या हातामध्ये बॉल आहे. पाब्या छोट्याचे गोलंदाजी कशा प्रकारे होते ते आपल्याला पाहायचंय. गणेश माळीचा प्रतिम झेल आपण पाहिला. गोलंदाज तयार राम भांडे छोट्या. धावफलकावर धावसंख्या 11 4 बाद 11. गोलंदाज तयार आहेत. कामगिरी कशा प्रकारे होते ते आपल्याला पाहायचंय. हॅलो, इथे टाकलेला बॉल पहिला चेंडू पंचांचा साबांतरचा इशारा. पाहिजे पण एक सिंगल आली. एका सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोचेल सध्याच्या घडीला 4 बाद 12 या धावसंख्येवर. 12 ऑन द बोर्ड, 12 धावा धावफलकावर. भगवान ऑन स्ट्राईक. 3 चेंडू त्यांनी फेस केलेत, 1 धाव बनवली. दुसऱ्या बाजूला जितो आहेत राम भांडे छोट्या गोलंदाजी मार्कवर. सुंदर असा चेंडू, इष्टरक्षण सुंदर राहिलं कैलास भांडेचं. आता मैदानाच्या आतमध्ये जर आपण पाहिलं, बॅट आणि बॉल मध्ये जेवढा संघर्ष नाहीये तेवढा संघर्ष गोलंदाज आणि यष्टिरक्षकामध्ये चालू आहे. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर 4 बाद 12. गोलंदाज तयार राम. सुंदर असा चेंडू, पॅडवर आदळणारा हा चेंडू. तिथे यष्टिरक्षक येतील, कैलास भांडे बॉल कव्हर करतील. तोपर्यंत घेतलेले लेग बाईचे 1 धाव. एका धावेच्या मदतीने संघात धावसंख्या धावफलकावर 13. षटक क्रमांक 5 मैदानामध्ये मार्गस्थ असताना 4 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. त्या 4 बॉलमध्ये काय घडतंय ते आपल्याला पाहायचंय. एखादा षटकार, एखादा चौकार आत्मविश्वास जरूर देईल टीम उमरोलीला. इथे टाकलेला बॉल रामचा भन्नाट वेगाचा हा चेंडू. यष्टिरक्षण सुंदर राहिलाय. चेंडू डॉट, चेंडू निर्धाव. 4 बाद 13. शेवटचे 3 बॉल शिल्लक आहेत. गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळत आहेत सध्याच्या घडीला राम. सुंदर असा चेंडू, अजून एक डॉट बॉल. डॉट बॉलची खूप मोठी वर्णमाला मैदानामध्ये विणलेली आहे ती माय 11 आंबेळे संघाने. 16 डॉट चेंडू आतापर्यंत टाकलेले आहेत. अजून 2 चेंडू बाकी आहेत. 28 मध्ये 16 डॉट बॉल. गोलंदाज तयार. अजून एक डॉट बॉल. इथे होईल का हा प्रश्नचिन्ह होता. रनआउट. पहा कैलास आज ज्या गोष्टीला हात लावेल त्याचं सोनं होतं, म्हणजे आज चांदी आहे. रनआउट, फलंदाज बाद. कॅमेरामन दोन्ही साईडने कैलासला टिपतात, हे सर्वात महत्वाचं. अतिशय जबरदस्त रनआउट आपल्याला पाहायला मिळाला. कॅच सुटला जरूर, परंतु डायरेक्ट हिट अतिशय सुंदर कैलास कडून आपल्याला पाहायला मिळाला. रन आउट होताना पाहायला मिळेल. शेवटचा 1 बॉल शिल्लक, लास्ट बॉल टू गो. शेवटचा बॉल. गोलंदाजी मार्कवर तयार. सुंदर असा चेंडू आणि इथेही डायरेक्ट हिट. लहानपणी सर्वात जास्त मला वाटतं गोट्या खेळलेला खेळाडू आहे. काय नेम आहे, जबरदस्त. रन आउट. 6 बाद 13. 14 धावांची आवश्यकता माही 11 आंबेड्याला सामना जिंकण्यासाठी.
जाणार आहे कॅप्टनला. काय रे टाइमपास करता नाहीस का? मॅन ऑफ द सिरीज मध्ये मॅन ऑफ द सिरीज मध्ये नाही पण क्रिकेटला 13 पॉइंट मॅन ऑफ द सिरीज तुला माहिती आहे की तुम्ही 25 दिवसात तुमच्या बॉल जास्त घ्या त्याचा काय विषय अमर का फोन हॅलो. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्क पर 30 चेंडू 14 धाबा. ऑन स्ट्राइक आपल्याला पाहायला मिळतील ते अरुण. गोलंदाजी मार्कवर भरत आहेत गोलंदाजी करण्यासाठी. 30 चेंडू 14 धावा. फुलटॉस पहिल्या चेंडूवर सुंदर फटका. अरुण गीतेच्या बॅटमधून चेंडू सीमापार चौकार. 4 रन. भरतचा पहिला चेंडू त्यावर अरुणच्या बॅटमधून या 4 धावा. समीकरण आपण पाहू. शेवटचे 29 चेंडू 10 धावा. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकर इनवर अरुण. बॅकफुटला गेले. फटका सुंदर सजवलाय. चेंडू सीमारेषेचा भेद घेईल. तिथे क्षेत्ररक्षक येत आहेत बॉलवर. एक सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा. 2 धावा येत आहेत. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावर 6. सुंदर सुरुवात मैदानाच्या आतमध्ये करत असताना टीम माही 11. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी मार्कवर. सुंदर फटका. अरुण गीतेच्या बॅटमधून चेंडू आउट ऑफ द पार्क. षटकार. 6 धावा. संघात धावसंख्या वाढेल. जाऊन पोचेल ती 12 या धावसंख्येवर. कॅमेरामनचं विशेष कौतुक. आमचा संपूर्ण समालोचक कक्ष, 10 क्रिक लाईव्हची टीम, ऑफिशियल स्कोरर हिरामनजी गडगे यांना दाखवलं जातं. 2 धावांची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. जबरदस्त खेळ. इथे टाकलेला बॉल भन्नाट वेगानं. बरंचसा हा ड्रॉट बॉल निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी मार्कवर. शेवटचे चेंडू मैदानामध्ये शिल्लक आहेत ते 20 बॉल 2 धावा. सॉरी 26 बॉल 2 धावा. फुलटॉस. सुंदर असा फटका. चेंडू सीमारेषेच्या बाहेर आणि हा विजयी चौकार. अरुण गीतेच्या बॅटमधून 4 धावा. विजय संघाचं अभिनंदन.